10 लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शह और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गाव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, विदर्भ न्यूज आणि VCN न्यूजच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत उमेदवार आणि त्यांच्या पदाधिकारी यांना पोचविण्याचा प्रयत्न, तसेच जनसामान्यांचे प्रश्न पदाधिकारी आणि उमेदवारांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणूक 2019 निवडणूक रणसंग्राम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण करीत आहोत। येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा युतीचे आनंद अडसूळ हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत। आपल्या इथे या विदर्भ न्यूजच्या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे बडनेरा शिवसेना शहर प्रमुख श्री संजय शेट्टे यांना। सर्वप्रथम संजय शेट्टे, आपण यांचं स्वागत करूया। आणि या निवडणुकीच्या घाईगर्दीमध्ये त्यांनीसुद्धा आपल्याला वेळ दिला आहे। तर सर्वप्रथम संजय भाऊंना एक प्रश्न आहे। संजय भाऊ, ज्यावेळेस आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं चाललो आहो, म्हणजे शिवसेनेचा आपला उमेदवार आहे, गेल्या 10 वर्षापासून प्रतिनिधित्व आपण करीत आहो, तरीसुद्धा जनसामान्यामध्ये ज्यावेळेस विदर्भ न्यूजची टीम VCN न्यूजची टीम पोचते आहे, तर जनसामान्यांच्या नेमक्या प्रश्न तुमच्यासमोर काय आहेत आणि काय समस्या लोकांच्या आहेत? सर्वप्रथम तुमच्या VCN न्यूजच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही सर्व लोकांपर्यंत सर्व गोष्टी पोचवता, जे काही खऱ्या खोट्या असतात। आणि VCNच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या या लोकसभेमध्ये जे काही काम करायचं आहे, आम्हाला तळागाळातून जे कार्यकर्ते काम करत आहेत, निवडून आणण्यासाठी काम करू आणि प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन आज सर्व जनसमुदाय, सर्व पदाधिकारी हे सर्व रस्त्यावर येऊन काम करत आहेत। मोठे मोठे शहरातील सर्व जे काही आजी माजी सर्व जे कार्यकर्ते आहे, हे कामाला लागून साहेबांना कसं निवडून आणायचं यासाठी सर्वांनी प्रयत्नशील आपले प्रयत्न सुरू केलेले आहेत। आपण ज्या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख म्हणून जबाबदारी निभवित आहात, तो आपले जे ज्यांच्यासोबत आपली टक्कर आहे, काठ्याची टक्कर आहे असं समजलं जातं, तर असे राणा, नवनीत राणा या आपले जे आमदार आहेत बडनेराचे, रवी राणा यांच्या ह्या अर्धांगिनी आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला सामोरं येत आहेत। तर अशा ठिकाणी कार्य करत असताना नेमका बडनेराचा जो विकास आहे तो कितपत झालेला आहे आणि तुमचा जो बडनेराचा संपर्क आहे त्याप्रमाणे सद्यस्थिती या निवडणुकीमध्ये काय आहे? सर्वप्रथम सांगू इच्छितो, जे विद्यमान आमदार आहेत श्री रवी राणाजी, हे रवी राणाजीचं जे कामं आहेत बडनेरा मतदारसंघामध्ये, खरं जर पाहतं तर आता बऱ्याचशा लोकांनी त्यांच्यावर जी टीका केलेली आहे, फ्लॅक्स कुमार किंवा विविध कुठल्याही कामावर त्यांनी आपलाच मुहूर्त लावून त्यांनी भूमिपूजन केले, त्यांची स्वतःची कामं त्यांनी दाखवावी। राणाजींनी जो काही आता एवढा उपद्रव केलेला आहे, गेल्या आपण 10 वर्षापासून पाहतो आहे की ते फक्त प्रसिद्धीला महत्त्व देतात, विकासाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोचले नाही। आणि विकास हा त्यांना, मला तरी असं वाटतं की त्यांना माहीत नाही, कारण की स्वतःचा विकास जास्त केला आणि बडनेरा मतदारसंघ जो आहे हा एकदम असा भक्का झालेला आहे। कारण आपण अमरावती शहरामध्ये आणि बडनेरा मतदारसंघामध्ये जर फरक पाहिला तर असा खूप फरक लोकांना जाणवते, आपल्याला सांगायची गरज नाही। मग इथे एक प्रश्न असा तयार होतो की तुम्ही जसं म्हणताय की उद्घाटनाच्या आधीच उद्घाटन करणे, शिवसेना हा एक आक्रमक पक्ष म्हणून सतत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली भूमिका बजावत आलेला आहे, तर यावेळेस नेमकी आपली आक्रमकता उग्ररूप धारण का करत नाही? ती आक्रमकता आपली कुठे लपलीत जाते? आणि ज्या ठिकाणचं जे काम तुम्ही केलेलं असतं त्याच्यावरती जेव्हा उद्घाटनाचा झेंडा रोवला जातो तेव्हा आपलं आक्रमक रूप का दिसत नाही?
कसं आहे, शिवसेना आक्रमक आहे, होती आणि राहणार आहे. परंतु आक्रमक आहे ती कोणासोबत आहे. आम्हाला एवढं लक्षात येते की कुठंतरी आमच्या बरोबरीचा भेटला पाहिजे. आम्ही विनाकारण कोणाच्याही मागं लागावं. आम्ही मधामधात जे साहेबांसोबत जे त्यांचे स्टेटमेंट राहायचे, आम्ही साहेबांनी ठरवलं की कुणाच्या वाई लागायचं. आपल्या लेवलचा कुठेतरी असला पाहिजे. त्या लेवलच्या कारण शिवसेना हा पक्ष कुठल्या लेवलचा आहे. आणि ते जे आमदार आहेत, स्थानिक आमदार जे आहेत, ते एक अपक्ष आमदार आहेत. त्यांची शिवसेनेबरोबर कुठल्याच आमच्या लेवलमध्ये येणार नाही. म्हणून आम्ही त्यांना हलक्यावर घेतो आहे. ते कुठेही आमच्या बरोबरीमध्ये नाही आहेत. प्रथम म्हणजे तुम्हाला एवढं सांगू शकतो की तुम्ही मला पहिला प्रश्न केला होता की अटीतटीचा किंवा आम्हाला इथे भारी पडणार असा कुठलाही त्यांचा हे नाही. कारण आम्ही त्यांना आमच्या लेवलचं समजत नाही. कारण शिवसेना हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ताकदीनिशी उभा आहे आणि त्यांचे जे महाराष्ट्रामध्ये जे काही मुद्दे आहेत शिवसेनेचे, हे लोकांना सांगायची गरज नाही. आणि यांना आम्ही सांगून काय करणार आहे. म्हणून हे जे आता काही आपल्याला जर कुत्रा चावलं तर आपण कुत्र्याला चावू नये. म्हणून ही भूमिका आमची आहे की कोणी काहीही करत असेल तर आम्ही त्याकडे दुर्लक्ष. कारण आम्ही जर गोटे मारले ते येणाऱ्या लोकांना जर आमचं भूमिपूजनाच्या आधी जर कोणी करत असेल, आम्ही 2-3 वेळा गेलो आहे आडवं, मधामध्ये गेलो आहे, तर ते तिथून मैदान सोडून पळाले. मग पळाले म्हणून आम्ही त्यांच्या घरात जाऊन त्यांना काही करावं ही आमची मानसिकता नाही आहे. कारण त्यामध्ये आम्हीच बदनाम म्हणू. उद्या मीडिया काय म्हणणार आहे की हे काय आमदारांच्या घरावर गेले, हल्ला टाकला, अशा बऱ्याच काही गोष्टी होणार आहे. म्हणून आम्ही त्यापासून थोडं दूर राहिलो. कारण जनतेमध्ये जो मेसेज जाते तो शिवसेना आक्रमक आहे आणि असे जर काही प्रकरणं केले तर आणखी म्हणते त्यामध्ये आमचीच बदनामी होते. आणि ते खोटं नाटं बोलून काय बदनामी. कारण मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आहे साहेबांची जी आपण जी रॅली होती बसमध्ये जे आपण जे प्रचारासाठी आपण जे काढली होती, त्यामध्ये काही न करताना साहेबावर जे आक्षेप घेतले, जे कार्यकर्त्यांवर जे अजूनही गुन्हे दाखल केलेले आहेत, ते गुन्हे अजूनही कोर्टात चालू आहे. काही न करता जर असे जर गुन्हे लागत असेल मग त्यापेक्षा आपण त्यांच्यापासून दूर राहिलेलं बरं. जर आमच्या अंगावर जास्त झालं तर आम्ही पाहू, आम्ही त्यासाठी तयार आहे. सद्यस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण या लोकसभा निवडणुकींना सामोरं चाललेलं आहोत, तर त्यामध्ये आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा नेमका तुम्हाला कुठला वाटतो आणि ज्या आपण सोडविण्यासाठी आपला पक्ष काही ठोस कार्य करेल असे कोणते प्रश्न आहेत? सध्याच्या स्थितीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशावरून पक्ष चालतो. कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि व्यापाऱ्यांच्या आणि या संपूर्ण देश हितासाठी माननीय पक्षप्रमुख यांचे निर्णय असतात. आणि मोठे जे मुद्दे असतात. कारण ही निवडणूक जी आहे ही लोकसभेची निवडणूक आहे, ही कुठली स्थानिक निवडणूक नाही आहे. स्थानिक निवडणूक म्हणजे कुठलं आमच्या आमदाराची निवडणूक आहे, जिल्हा परिषदची निवडणूक आहे किंवा महानगरपालिकेची निवडणूक नाही. हे देशाचं भवितव्य गाठण्यासाठी एक चांगला आपला नेता गेला पाहिजे. आणि देशाचं भवितव्य करण्यासाठी एक आपल्या जे पंतप्रधान पदावर जे मोदी जे आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि देशाचे जे काही बदल असतात त्यामध्ये देशाच्या चांगल्या घटनात्मक अशा निर्णयासाठी त्यासाठी एक चांगले खासदार असे निवडून गेले पाहिजे. देशासाठी काय करावं, महाराष्ट्रासाठी काय करावं हे आदरणीय पक्षप्रमुख ठरवतील. त्यांनी दिलेले आदेश आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू आणि जनतेमध्ये एक चांगला सुविचार देण्याचा प्रयत्न करू. शिवसेनेची सत्ता ही गेल्या 10 वर्षापासून आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. परंतु 2017मध्ये आपण जर बघितलं की 2017मध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी शिवसेना हा पक्ष पूर्ण ताकदीनिशी या मैदानामध्ये उतरला होता. भाजपा त्यावेळी आपल्यासोबत नव्हती. तरीसुद्धा शिवसेनेचे विद्यमान खासदार असतानासुद्धा असं काय कारण झालं की शिवसेनेला जसं पाहिजे तसं बहुमत हे मिळालं नाही? काय कारण असू शकते? हे पहा, त्यावेळेस शिवसेना आणि भाजपा यामधली युती तुटली होती. आणि या युतीमध्ये काम करत असताना आम्ही सुरुवातीपासून युती म्हणूनच काम केलं की बा युती होईलच शेवटच्या क्षणापर्यंत. पण शेवटच्या क्षणामध्ये आमची युती तुटली. युती तुटल्यानंतर काही प्रभागामध्ये आमचे जे नगरसेवक निवडून यायचे जे परिस्थिती नव्हती किंवा आमची तयारी नव्हती की युती होणारच असं ठाम भूमिका होती. परंतु युती तुटल्यामुळे वेळेवर आम्ही जे काही आमचे जे प्रतिनिधी जे निवडून येण्यासाठी जे आम्ही उभे केले अगदी थोड्या मतांनी काही पडले. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हे सत्तेत होती, केंद्रात सत्तेत होती, महाराष्ट्रामध्ये सत्तेत होती. आणि हा यांचा जो दृष्टिकोन होता लोकांचा पाहण्याचा आणि त्यांचा जो विकास, आम्ही जरी सत्तेत होतो परंतु आम्ही आता ते सांगायची गरज नाही. कारण शिवसेना भाजपाचा जे गठबंधन होतं या गठबंधनामध्ये
दुसरा पक्ष कुठून तरी मागून त्यांना टेका देण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही सत्तेत होतो, पण आम्ही विरोधकांची भूमिका होती. म्हणून आम्ही सत्तेमध्ये नसतानाही आम्ही जी निवडणूक लढलो, त्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी आमचे 11 नगरसेवक होते आणि यावेळेस आमचे 7 नगरसेवक आले. आमचे 2-4 नगरसेवकांचं नुकसान झालं, म्हणजे असं काही खूप मोठं नुकसान नाही झालं खरं जर पाहता. फायदा नुकसान झालं आहे ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं, की जे संपूर्ण असं नष्ट झालेलं आहे असं म्हणायला काय हरकत, कारण त्यांच्यामध्ये विरोधकही राहिले नाही अशी स्थिती झाली आहे. शिवसेना संपली नाही आहे, शिवसेना 2 नंबरवरच आहे. कारण शिवसेनेचे जेही प्रतिनिधी आहेत ते जवळपास 2 नंबरवरच आहेत. म्हणून मी पण निवडणूक लढलो, मी 2 नंबरवरच होतो. असे अनेक प्रतिनिधी आहेत की जे उभे होते ते 2 नंबरवर राहिले. म्हणून असं काही शिवसेना कमी याच्यामध्ये निपटल्या गेले किंवा त्यांचं खूप नुकसान झालं असं मला नाही वाटत. नाही, म्हणजे मग याच्यातून मला एक्झॅक्टली हेच म्हणायचं आहे, हाच प्रश्न मुळात मुद्दा म्हणून समोर येतो आहे की मग तुम्ही लोक फक्त सत्तेसाठी एकत्र येता, सत्ता मिळाली की वेगवेगळे होता, नाही मिळाली तरी वेगवेगळे होता, लोकसभेसाठी परत एकत्र येता, विधानसभेसाठी परत वेगवेगळे होता, आणि मग अंतर्गत निवडणुका आल्या, जिल्हा परिषद म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा, कुठल्या स्वायत्त संस्थेची ज्यावेळी निवडणुका येते त्यावेळेस त्या आपण वेगवेगळ्या लढवता. हे कसं काय मग? हे पहा, युती म्हणजे युती ही पूर्णत्वानं असायला नको का? जसं तुम्ही म्हणता की एक संघ, आम्ही गठबंधन आहे आमचं. सर्वप्रथम तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी ही रोवलेली मेढ आहे आणि त्यांच्या विचारावर चालणारे आम्ही शिवसैनिक आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की 20% राजकारण, 80% समाजसेवा करायची. त्यांचाच हा मंत्र आहे, त्या मंत्रावर आम्ही चालतो. म्हणून आम्ही फायद्यासाठी किंवा शिवसेनेचा फायदा झाला पाहिजे यासाठी आम्ही कुठंच आजपर्यंत लढलो नाही, लढणार नाही. भविष्यातही आम्ही समाजसेवेसाठी प्राधान्य देऊ. निवडून नाही आलो तरी चालेल. विरोधकाची भूमिका आम्हाला मिळाली तरी ती आमच्यासाठी खूप मोठी भूमिका असते, कारण विरोध करणे हे एक चांगला हे असते. कारण सत्ता मिळावी, सत्तेसाठी आम्ही कधीच नाही. आज महाराष्ट्रामध्ये जरी तुम्ही पाहिलं तर उद्धव साहेबांनी जी भूमिका घेतली होती ही सत्तेसाठी किंवा सत्तेमध्ये टिकून राहावं. आता जी युती झाली हे सत्तेसाठी युती नाही झाली. त्यांनी आमच्या सर्व मागण्या मंजूर केल्या, ज्याही शिवसेनेनं लोकांसाठी, जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, लोकांसाठी असे 7-12 कोरा केला. कास्तकारांसाठी हे बरेचसे काही मुद्दे होते. काश्मीरचा मुद्दा होता, राम मंदिराचा मुद्दा होता. हे सर्व मुद्दे माननीय पक्षप्रमुख उद्धवजींनी मोदीजीकडे टाकले आणि ह्या सर्व मागण्या त्यांच्या मंजूर झाल्या. नाही तर आम्ही कुठं असं भीक मागायला गेलो नाही आणि एक चांगल्या पक्षासोबत आहे त्याचाही आम्हाला गर्व आहे. कारण हिंदुत्वाचा मुद्दा आहे, देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. देशामध्ये ज्या काही आता आपण पाहतो ह्या जे दंगली वगैरे ज्या काही घडल्या, आता जे काही मोठे आता हे प्रकरणं झाले, आता तुम्हाला माहीत आहे यामध्ये दुसऱ्या पक्षांची काय भूमिका आहे आणि भाजप सेनेची काय भूमिका आहे. म्हणून आम्ही चांगल्या लोकांच्या सोबत राहावं एवढीच आमची इच्छा आहे. कारण युती तुटावी किंवा युती नाही झाली किंवा म्हणून त्यांच्यामधून आम्ही दूर राहावं, सत्तेसाठी आमचा असा कुठलाही असा त्यांच्याकडे अशी मागणी नाही की सत्तेसाठीच आम्ही एकत्र यावं म्हणून. आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य करता असा आपला बडनेरा हा मतदारसंघ आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर म्हणजे किमान 4 महिन्यानंतरच आपण विधानसभांनासुद्धा सामोरं जाणार आहोत. अशा वेळेस आजच्या एकंदरीत परिस्थितीवरून आपणास काय वाटते की पुढच्या या 3-4 महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजे याच्यावरती त्या निवडणुकांचं काय भविष्य अवलंबून राहील? ही पहा, ही लोकसभेची निवडणूक आहे. ही लोकसभेची निवडणूक वेगळी आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेनेचा विजय होणार आहे आणि माननीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आहे. राहिला प्रश्न अमरावती जिल्ह्याचा. अमरावती जिल्ह्यामध्ये काहीही झालं तरी मला तरी असं वाटतं की 2 लाखाच्या फरकानं माननीय खासदार आनंदरावजी अडसूळ हे निवडून येतीलच, हे खात्रीने सांगतो. कारण जिल्ह्यामध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणामुळे आणि त्यांच्यासोबत आज कुठलाच राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकारी, काँग्रेसचा पदाधिकारी हा कुठलाच काम करणार नाही. इवन बाकी पक्षाचे जे काही लोक आहेत, आज 24 उमेदवार आहेत, 24 उमेदवार सर्व एकाच उमेदवाराच्या विरोधात आहेत. अमरावती जिल्ह्यामधली हे महत्त्वाचा विषय आहे की त्यांना फक्त एक उमेदवार नाही पाहिजे. या 24पैकी कोणी, बाकी 23 कोणी निवडून आला तरी चालते, कोणीही खासदार झाला तर लोकांना चालते, फक्त एक उमेदवार लोकांना नाही पाहिजे. म्हणून लोकांच्या ह्या सर्व लोकांच्या लक्षात येईल की अमरावतीमधून कोण निवडून आला पाहिजे. आणि राहिला प्रश्न विधानसभेचा. विधानसभेमध्ये स्थानिक जोही आमदार राहील बडनेरा मतदारसंघामध्ये त्याला प्राधान्य राहील. आणि गेल्या या 10 वर्षामध्ये जो काही आपण पाहतो आहे
की माननीय जे आता सध्या जे विद्यमान आमदार आहेत रवीजी राणा यांनी या बडनेरा मतदारसंघामध्ये असं कुठलंही ठोस काम केलेलं नाही. ठोस काम केलं नाही. त्यांनी स्वतःसाठी जेवढे काही ठोस कामं केले, आज पाहतो आपण त्यांनी बरेचसे कॉलेज शाळा हडपण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा जागा आहेत, बडनेराची जागा आहे, बडनेराला कॉलेज घेतलेलं आहे, दिल्ली पब्लिक स्कूल आहे, अशा अनेक काही जागा आहे का आता मी तुम्हाला लिस्ट म्हणून सांगू नाही शकत, पण तुम्ही जर मला मागितलं तर मी त्या लिस्टसहित तुम्हाला देऊ शकतो की त्यांच्याकडे त्यांनी किती जागा त्यांनी हडपण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडे किती जागा आहे आणि ही प्रॉपर्टी आली कुठून. गेल्या या 10 वर्षामध्ये विद्यमान आमदारांना तुम्ही विचारायला पाहिजे तुम्ही हा प्रश्न की तुमच्याकडे काय होतं, काय वैभव होतं आणि या 10 वर्षामध्ये तुमच्याकडे हे एवढं मोठं वैभव कुठून आलं. तुम्ही एवढ्या मोठ्या किराण्याच्या ज्या काही थैल्या पिशव्या तुम्ही वर्षातून 2 वेळा लोकांपर्यंत पोचवता, हे पैसा आला कुठून. लोकांना साड्या पोचवता आल्या कुठून. तुम्ही निवडणुकीमध्ये आज शहरामध्ये अशी कंडिशन झालेली आहे की फक्त मला असं वाटते गोपालनगर प्रभागामध्ये, माझ्या प्रभागामध्ये कमीत कमी 300 मोठे मोठे होर्डिंग बॅनर लागलेले आहे. फक्त गोपालनगर प्रभागामध्ये जो सुदगिरणी प्रभाग आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे बॅनर लागायला पाहिजे तेवढे तुम्ही एका प्रभागामध्ये लावून राहिले. मग ह्या जनतेचा पैसा आहे, तुमच्याजवळ कुठून आला. याचं प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर माननीय आमदारांनी द्यायला पाहिजे की हा पैसा तुम्ही आणला कुठून. आमच्याकडे एवढा पैसा नाही आहे. जे खासदार आहेत, खासदारांनी त्यांच्या लेवलनं जेवढा खर्च करायला पाहिजे, पक्षाने जेवढा खर्च करायला पाहिजे तेवढा खर्च करून राहिलो आम्ही. म्हणून येणारी जी निवडणूक आहे विधानसभा, ही विधानसभा 100% शिवसेनेच्या हातामध्ये येणार आहे. शिवसेनेचा कुठलाही कॅन्डिडेट राहो, पक्षप्रमुखांनी जोही उमेदवार दिला त्या उमेदवाराच्या मागं ताकदीनिशी संपूर्ण जिल्हा हा उभा राहील. आणि बडनेरा मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ आहे की हा शिवसेनेचा होता. काही कारणास्तव हा आता यांच्याकडे गेला, परंतु आम्ही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 19मध्ये पुन्हा शिवसेनेच्याकडेच घेऊ आणि तिथं शिवसेनेचाच आमदार राहील. या बडनेरा सभेसाठी एक वैयक्तिक प्रश्न आपल्याला आहे. या बडनेरा विधानसभेसाठी आपली वैयक्तिक काही तयारी सुरू आहे का? नाही, अशी कुठली माझी तरी तयारी नाही. कारण बडनेरा मतदारसंघ निवडणुकीमध्ये उभे राहणारे जेही कॅन्डिडेट पक्षप्रमुख देतील, मी एक शिवसैनिक म्हणून काम करायची माझी तयारी आहे. कारण गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेचं मी काम करतो आणि मला कुठली अपेक्षा नाही, पदाची अपेक्षा नाही, कुठल्या पैशाचा तर विषयच नाही. कारण पैसा कमावण्यासाठी म्हणून आम्ही पक्षामध्ये नाही. पैसा आमच्या जवळ तर आम्ही लावायचा प्रयत्न करतो. आमच्याकडे काही नव्हतं, आम्ही धंदा व्यवसायामधून जे काही कमावतो, परंतु पक्षासाठी खर्च करायची आमची तयारी आहे. कारण पक्षप्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा आम्हाला जे काही धडे दिलेले आहे त्यासाठी आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु पैशाच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता, पैसा नसला तरी चालेल, परंतु आम्ही येणारा कोणीही उमेदवार राहील, मी स्वतः निवडणूक लढणार नाही हे 100% सांगतो. जोही उमेदवार राहील त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू आणि त्याला 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करू. एक दुसरा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा एक छंद असतो, एक व्यसन असते. त्या छंदाचं व्यसनामध्ये रूपांतर होते. आपल्याला सुद्धा एक छंद आहे. सर्वसामान्य ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण अमरावतीमध्ये आपला एक चांगला गायक, आदर्श गायक आणि चांगला नावलौकिक आहे. आणि भजनामध्ये आपण रममान होऊन जाता. अगदी भजन कुठेही असो, ते कोण्याही ठिकाणी करायचं असो, त्या ठिकाणी जर समजा आपल्यापर्यंत निरोप पोचला की भाऊ या ठिकाणी असं भजन मंडळीचा आपलं कार्यक्रम करायचा आहे, तर तिथे आपली उपस्थिती असते. तुम्हाला नेमका हा छंद केव्हा, कसा आणि का जडला आणि याच्यामध्ये आपण कसं रममान होतात? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मला असं वाटते माझा जन्म खेड्यामध्ये झाला आहे, दर्यापूर तालुक्यामध्ये. लहानपणी लहान असतानाच गावामध्ये जे ढोलाचं भजन राहायचं, ते भजनाचा जो ढोलाचा आवाज आला की मी संध्याकाळी माझं पुस्तक जमा करून चोर पावलानं लपून, कारण घरचे मला जाऊ देत नव्हते, चोर पावलानं लपून मी त्या भजनात जायचं आणि तिथून माझा मोठा भाऊ किंवा कोणी येऊन तिथून कान पकडून मला घरी आणायचं, अभ्यास कर. पण तरी माझं ते त्याच्याकडे लक्ष न राहता मी त्यांना आणखी झोपू देऊन मी पुन्हा भजनात जायचं. मला हे भजनाचा सुरुवातीपासून छंद आहे. आणि मधल्या काळामध्ये माझा प्रवास 1989 पासून मी बाहेर आलो, घर सोडून समजा बाहेर काम केलं. तिथून अंजनगाव गेलो, अंजनगाववरून परतवाड्याला गेलो. या दोन्ही ठिकाणी मला असंच भजनाला कुठं असलं तर मी जायचं. आणि परतवाड्याला गेल्यानंतर मला तिथं भजनाची एवढी आवड झाली की मला लोक भजनाला बोलायचे, आवाज चांगला आहे, आवाज चांगला आहे म्हणून भजनाला जायचं. आणि मलाही खूप बरं वाटायचं भजनाला गेल्यानंतर.
लोक रिस्पेक्ट द्यायचे, खूप चांगले भजन म्हणतो म्हणून. कारण मला शिकायला मिळालं नाही त्या क्षेत्रामध्ये. जर मला मागं जर माझ्या गाईडलाईन जर असती तर मी निश्चित यामध्ये उच्चांक गाठला असता. परंतु मला ते त्याच्यामागं कुठली अशी मार्गदर्शन मिळालं नाही. कारण कामामध्ये व्यस्त असताना, काम करून ह्या सर्व गोष्टी करत असताना, परतवाड्यावरून अमरावतीला आल्यानंतर कुठंतरी मला हार्मोनियम वाजवणं शिकता आलं भजनामध्ये जाताना. आणि त्यामध्ये मी थोडं जास्त कामं आणि समाजसेवा करून जो संध्याकाळचा जो वेळ असते, मला दुसरं कुठलं व्यसन नाही. कारण मी कुठल्या बारमध्ये वगैरे कधी जात नाही. मला तो बाकी इतर कुठला शौक नाही. म्हणून मला भजनाची आणि अध्यात्मिकडे माझं जास्त वळण होतं. मी काही मधल्या काळात कीर्तन पण केले. तेही कीर्तन मला कुठेही माझं प्रशिक्षण न करता वारकरी कीर्तन केले. खूप चांगले कीर्तन, लोकांचा चांगला रिस्पॉन्स होता. आणि भजनाची आवड मला सुरुवातीपासून आहेच. आणि या गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये त्यामध्ये मी एक चांगला उच्चांक गाठला आहे की प्रत्येक जिथेही माझा कार्यक्रम होतो, भजनाचा कार्यक्रम होतो आणि विनामूल्य कार्यक्रम करतो. इथून मी 50 किलोमीटर 100 किलोमीटर जरी मला भजनाला कोणी सांगितलं, मी दिवसभर किती थकलो, आज जरी मला रात्री कोणी भजनाला बोलावलं तर मी 1-2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत मी भजनाला जातो. कारण मला त्याच्यामध्ये एक जी नशा असते, जो आनंद असते. कारण आपण दिवसभर इकडे कितीही कामात असलो तर त्या भजनामध्ये बसल्यानंतर जे 4 घंटे 3 घंटे जे जातात त्यामध्ये माझ्यामध्ये डोक्यामध्ये कुठलाच विचार नसते. त्यामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण असते आणि त्यामध्ये माझ्यामध्ये ते तल्लीनता होते आणि मला तोच एक आनंद मिळतो. आणि त्यामधून लोकांमध्ये आपण आपल्याबद्दलची जी भूमिका असते बघण्याची, ते एक धार्मिकता आणि एक आपलं जवळचं नातं बनते. आणि म्हणूनच मी प्रभागामध्ये, शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये लोकांच्या एक स्वतः सांगायचं नाही, परंतु खरोखर एक जवळीकता म्हणून, एक जवळचा म्हणून मला लोक पाहतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शिवजयंतीची एक अतिशय चांगली अशी मिरवणुकीचं दरवर्षी आपण आयोजन करता. तर हे नेमकं कसं, कुठून, लोकवर्गणीतून होतं की कसं होतं, ते थोडंसं आपण जनतेपर्यंत पोचवावं लागलं तर काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांना एक महत्त्वाचं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे. आणि ते कसं काय हे तर मला काही कळत नाही. कारण मी जेव्हापासून मला कळायला लागलं, मी माझ्या एका गाडीवर माझ्या शिवनेरी नाव लिहिलं होतं. ते कुठून आलं, कसं आलं मला काही लक्षात नाही आलं, पण मी माझ्या 2 व्हीलरवर शिवनेरी नाव लिहिलं होतं. शिवनेरी नाव लिहिल्यानंतर माझ्या व्यवसायाचं, बोरवेलचं नाव शिवनेरी, माझ्या दुकानचं नाव शिवनेरी, माझ्या बोरवेलचं नाव शिवनेरी, इवन मी जिथं राहतो त्या चौकाचं नाव शिवनेरी आहे, माझ्या घराचं नाव शिवनेरी आहे. आणि घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना रोज नमस्कार करून आणि त्यांच्यांना मानवंदना करून केल्याशिवाय मी निघत नाही. कारण घरामध्ये मी एक 7 फुटाची उंचीची एक महाराजांची मूर्ती आहे माझ्या घरामध्ये. आणि शिवाजी महाराजांचा आदर, त्यांचे विचार, आपण जो इतिहास जर पाहिला तर लोक जेव्हा शिवाजी महाराजांच्याबद्दल जो लोकांमध्ये जी भावना आहे, जे लोकांच्याबद्दल त्यांचा जो आदर आहे, हे खरोखर चांगला आहे. आणि त्यांच्या विचारावर आपण चालावं एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून शिवाजी महाराजांची जयंती ही गेल्या अनेक वर्षापासून मी साजरी करतो. शिवजयंती ही चांगल्या स्वरूपाची झाली पाहिजे. त्यामध्ये कुठेही असं नशापाणी न करता कोणाला मी त्यामध्ये येऊ देत नाही. आणि चांगल्या वारकरी दिंड्या वगैरे, मुलांना जे आजकाल जे तरुण पुरांना नाचायसाठी पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी आपण स्पेशली डीजेची वगैरे व्यवस्था करतो. मला ते आवडत नाही, परंतु लोकांच्या, लहान मुलांच्या जे काही छंद आहे, मुलांना आवड असते, त्यांनाही त्यांच्यामध्ये थोडा इंटरेस्ट आला पाहिजे म्हणून ह्या गोष्टी सर्व करतो. आणि शिवजयंती साजरी करत असताना कुठेही पैशाचा गैरउपयोग केला नाही. कमी पैशामध्ये नियोजन असते, त्यामुळे जवळून पैसे लावण्याची माझी ताकद असते. जर कोणी दिले तर मी कोणाला नाही म्हणणार नाही, परंतु मी वर्गणीसाठी कुठे फिरत नाही. गेल्या सुरुवातीला आम्ही एक 15 वर्षाच्या आधी तेव्हा एक थोडी बहुत वर्गणी करत होतो. त्याचा अनुभव घेतला. कोणी 10 रुपये, कोणी 11 रुपये, कोणी 21 रुपये लिहायचे. नंतर आहे, दुपारी आहे, संध्याकाळी आहे. आपण तेव्हा नंतर असं विचार केला की आपण यांच्याकडे गेल्यापेक्षा आपण दिवसभर काम केलं तर त्यापेक्षा जास्त पैसे भेटेल. म्हणून ती वर्गणीची प्रथाच बंद करून टाकली. आणि शहरामध्ये जी रॅली निघते शिवजयंतीची, त्याच्यापेक्षा माझ्या गोपालनगरमध्ये म्हणजे मी खूप मोठी भव्य अशी रॅली तेव्हापासून काढतो. त्या रॅलीमध्ये येणाऱ्या लोकांना दिंड्या असते, परतवाड्याची दिंड्या असते, आमच्या दर्यापूरची दिंडी असते. या सर्वांना जेवण, त्यांना कपडे वगैरे बरंच काही असं हे करून, आणि जनता, आमच्या गोपालनगरमधले परिसरामधले लोक जे असतात ते आतुरतेने त्या शिवजयंतीची मिरवणुकीची वाट पाहतात. म्हणून आम्ही ते परिसरामध्ये मिरवणूक काढतो. त्यामध्ये कुठलेही मानधन किंवा पैसा कुठून घ्यायचा ही आमची भूमिका नसते, परंतु काही लोक स्वतःहून देतात म्हणजे असं नाही आहे की म्हणजे
आज मला यावर्षी जवळपास मला पावणे 2 लाख रुपये खर्च आला. तर माझ्याकडे 84,000 रुपये लोकांनी देणगी पण दिलेली आहे. त्यामध्ये उरलेला पैसा मला लावा लागला. माझ्याकडे 84,000 रुपये आले. माझी हिशोबाशी आहे, म्हणजे हिशोब लिहिलेला आहे. आलेले पैसे कोणं दिले मी आताही तुम्हाला नावं सांगू शकते. एवढ्या लोकांनी मला एवढे मोजकेच पैसे आहे ते दिले. इतर जे काही पैसे लावले मी सर्व दरवर्षी माझ्या जवळून लावतो आणि यापेक्षा जास्तही लावले तरी माझी लावायची तयारी आहे. कारण जे आहे ते सर्व त्यांचंच आहे. त्यांच्याशिवाय मग त्यांचा पैसा त्यांच्यासाठी आपण जो कमावणार त्यांना लावायचा आहे. उद्या आपल्यासोबत तर काही येणार नाही. म्हणून एवढी भूमिका करून मी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य स्वरूपाची मिरवणूक काढतो आणि ही मिरवणूक अशीच जोपर्यंत राजांची मर्जी आहे तोपर्यंत काढत राहणार आहे. या निवडणुकीच्या अतिशय धामधुमीच्या काळामध्ये आपण आपल्या VCN न्यूजला आपलं समजून भेट दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आणि येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये आपले जे उमेदवार आहेत आनंद अडसूळ यांचं भाग्य EVM मशीनमध्ये बंद होणार आहे. त्यासाठी आम्ही आपणाला शुभेच्छा देतो, आपल्या पक्षालासुद्धा शुभेच्छा देतो. आणि GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81वरती दररोज बातम्यानंतर सोबतच आपण ज्या मोबाईलवरती दररोज पाहतो, मोबाईल आपला जीवाभावाचा मित्र झालेला आहे, अशा मोबाईलवरती सुद्धा येत्या गुढीपाडव्यापासून आपण एक जे ॲप सुरू केलेलं आहे. यूट्यूबला गेल्यानंतर सर्वप्रथम आपणाला दिसून येईल की लाईव्ह TV आपण VCN न्यूजचा, विदर्भ न्यूजचा यूट्यूबला गेल्या गेल्या आपल्याला दिसेल. आणि 24 तास आपण कुठेही केव्हाही बसून आपलं आवडतं विदर्भाचं हे सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल कुठेही आणि केव्हाही पाहू शकता. VCN न्यूज, विदर्भ न्यूज 365. नमस्कार. लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव. शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता. काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज. एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़. काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या. जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला. शय और बात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ. प्रत्येक गाव आणि शहर हम आ रहे हैं आपकी समस्या जानने के लिए. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत. बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती.